बीडमधील पिंपळनेर पोलीस स्टेशनात ओमकार हा माझा 14 वर्षाचा मुलगा तब्बल 15 महिने बेपत्ता आहे. कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. सरकार सत्तेसाठी वाटेल ते करत आहे. माननीय महासंचालक साहेब यांना भेटलो. CID कडे तपास द्या, तपासाला गती वाढव म्हटले. हायकोर्टात तारका व तारका चालू आहेत. बीड SP साहेबांनी 3 पथक नेमले, बदल्या होत्यात, प्रमोशन होते. परंतु माझा 14 वर्षाचा ओमकार मुलगा यांना सापडत नाही. कागदावरच तपास चालू आहे. लोकशाहीत पुरोगामी महाराष्ट्र कसा विश्वास ठेवा, नाही विश्वास ठेवा तरी आपल्या वाचून सरकारला काही घेणं देणं नाही, किंवा सरकारला माहीत सुद्धा नाही काही ना किंवा यांचा मुलगा बेपत्ता आहे. जाणून बुजून षडयंत्र केल्यामुळे व सरकारने झोपीचं सोंग घेतल्यामुळं गरिबाचे, दलितांचे हक्काचा कसलाच विचार करायचा नाही आणि कायद्याचा उपयोग स्वतःच्या याच्यासाठी करायचा. आम्ही काय करावे? CID कडे तपास द्यावा म्हणतो, तपास द्यायनात. ओमकारचा तपास लावणे काळाची गरज आहे, कारण आमचं कुटुंब असुरक्षित आहे. त्याचा जर तपास नाही झाला तर आम्ही पुन्हा आणखीन डबल याच्यात येतो, काळ शोकावून. आम्ही दलित कुटुंबातील असल्यामुळं आमचे अन्याय अत्याचार यापूर्वी झाले, आता होते. आता तर माझा 14 वर्षाचा मुलगाच असं नाही का, कुणीतरी त्याला पाहिलं असेल, कुणीतरी बघितलं असेल, पण असं एकही पुढं होऊन कुणी सांगायला तयार नाही. पोलिसात माहिती द्यायला तयार नाही. पोलीस मनापासून तपास करत नाहीत. आता काय त्यांच्या मनात असले ते काही करतील तपास, पण आता काय त्यांना ईश्वराला यांना काय त्यांना करायचं याचं काही कळायला तयार होत नाही. ओमकारला ईश्वराने जिथं असेल तिथं सुखी ठेवावे. आमच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी, हितासाठी, आईवडिलाच्या दुःखासाठी. आमचं दुःख हे कोणाला दिसत नाही, परंतु ओमकारचा तपास लावणं खूप काळाची गरज आहे. आमचे राजकीय, सामाजिक, भावकी, दोस्त, मित्र या सर्वांचा कसून तपास करण्यात यावा व यासाठी आम्हाला न्याय देण्यात यावा. कारण ओमकार आता ते पोलीस वर्ग हे ते हसते होते, त्यांना म्हणते ते आता तो लहान मुलगा आहे, मग आता तुमचा हे आहे तर त्याच्याजवळ फोन नाही, काही नाही. पण आता तपास यंत्रणा काय करते? तपास यंत्रणेचं काम नाही का हे? ही त्यांची जबाबदारी नाही का? या सगळ्या गोष्टीचं हे होत असताना आम्हाला आमच्या ओमकारचा तपास लवकरात लवकर CID कडे देण्यात यावा. ओमकारला जिथं असेल तिथं सुरक्षित आणण्याचा प्रयत्न करावे व माननीय SP साहेबांनी